तब्बल 400 वर्षापूर्वी कृष्ण मंदिराची स्थापना केली गेली होती. पण कालांतराने मोगल बादशाह औरंगजेबाने हे मंदिर पाडले. अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या सोहळ्यानंतर कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. त्याबद्दल ASIने रिपोर्ट दिले आहेत. नेमके रिपोर्टमध्ये काय काय आहे त्याबद्दल आपण माहिती घ्या. ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी 1920 मधील काही ऐतिहासिक पुरावे सादर केले आहेत. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबतच्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. अशातच भारतीय पुरातत्व विभागाने म्हणजेच ASIने या प्रकरणातील एक पुरावा सादर केला आहे. या वादग्रस्त जमिनीबाबत माहिती देताना ASIने एक खूप मोठा खुलासा सादर केला. पुरातत्व विभागाने म्हटले आहे की मुघल बादशाह औरंगजेबाने मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर तोडून त्या जागेवर मशीद उभारली आहे. ASIने 1920 मधील ऐतिहासिक पुरावे आणि दस्तऐवजांच्या आधारावर ही माहिती सादर केली आहे. शाही ईदगाह मशिदी प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात पुरावा म्हणून ASIचा हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतोय. ASIने नोव्हेंबर 1920 मध्ये या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण केले होते. 1920 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणातील माहिती तारखांसह प्रदान केली आहे. पुरातत्व विभागाने कृष्ण जन्मभूमी मंदिराचा 39 स्मारकांच्या यादीतही समावेश केला आहे. या यादीत 37व्या नंबरवर या मंदिराचा उल्लेख आहे. न्यायालयात चालू असलेला हा खटला 13.37 एकर जमिनीशी संबंधित आहे. यापैकी 10.9 एकर ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीकडे आहे, तर शाही ईदगाह मशिदीकडे 2.5 एकर जमीन आहे. परंतु हिंदू पक्षकारांनी संपूर्ण 13.37 एकर जमिनीवर दावा केला आहे. संपूर्ण जमीन आपल्या ताब्यात यावी यासाठी मंदिर समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी चालू आहे. उत्तर प्रदेशमधील मैनापुरी येथील रहिवासी अजय प्रताप सिंह यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ASIचा जो जुना सर्वेक्षण अहवाल मागितला होता त्यावर उत्तर देताना आग्र्यातील पुरातत्व विभागाने म्हटले आहे की संबंधित वादग्रस्त जागेवर कृष्णाचं मंदिर होते. मुघल बादशाह औरंगजेबाने ते मंदिर तोडलं आणि त्या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधली. अजय सिंह यांना RTI अंतर्गत मिळालेली माहिती इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केली आहे. येथील कटरा माळावर मशीद बांधण्यात आली आहे, परंतु पूर्वी याच जागी केशवदेवाचं मंदिर होतं, जे औरंगजेबाच्या आदेशानंतर पाडण्यात आलं होतं. त्यानंतर औरंगजेबाने तेथे मशीद बांधली आहे. अशाच नवनवीन माहितींसाठी युनिव्हर्सल मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा.